जीवनात कुणालाच छोटं समजू नका, कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, लीगल अँड रिअल इस्टेट कन्सल्टंट, पुणे येथून आपले स्वागत करतो. एनए प्लॉट आणि ॲग्रिकल्चर प्लॉट यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण एनए प्लॉट असेल तर तुम्ही सहजपणे त्याच्यावर बांधकाम करू शकता, परंतु ॲग्रिकल्चर प्लॉट असेल तर त्याचा वापर नेमका काय करता येतो हे आपल्याला देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळेच यातील नेमका फरक काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती प्लॉट, याचा वापर फक्त शेतीसाठी होतो आणि शेतीच्या कामासाठी. या शेत जमिनीवर कोणता वापर आपल्याला करता येत नाही हेही जाणून घेणं गरजेचं आहे. यामध्ये रहिवाशी घर असेल किंवा बंगला असेल किंवा ती जमीन इंडस्ट्रीसाठी वापरता येत नाही किंवा बांधू शकत नाही त्याच्यावर. आता असे आपण का बांधू शकत नाही, तर येथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चा जो कायदा आहे यानुसार शेतीची जी जमीन आहे त्याच्यावर फक्त शेती करता येते किंवा शेतीच्या उपयोगासाठी जे काही वापर करायचा आहे तेवढा करता येतो. त्याप्रमाणे एनए म्हणजे काय, तर याला आपण नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट म्हणतो. म्हणजेच ज्या जमिनीवर आपण रहिवाशी घर बांधू शकतो, बंगला बांधू शकतो, इंडस्ट्री काढू शकतो. आता ही जी जमीन असते तिचं कृषी जमिनीमधनं अकृषिक मध्ये कन्व्हर्जन म्हणजे रूपांतरण केलेलं असतं. आता याच्यामध्ये एनएचे देखील काही प्रकार आहेत. येथे रेसिडेन्शियल असेल तर येथे घर असेल, बंगला असेल किंवा सोसायटी बांधता येते. तसेच कमर्शियल असेल तर दुकान असेल, ऑफिस असेल किंवा मॉल याचा वापर करता येतो. इंडस्ट्रियल असेल तर कारखाना असेल किंवा गोदाम असेल. त्यामुळेच एनए जी जमीन असते ती शेतीसाठी वापरता येत नाही. त्यामुळेच येथे ही बाब देखील लक्षात घ्या, जर एनए प्लॉट असेल तर तो महाग असतो, त्याची किंमत जास्त असते, आणि जर शेतीचा प्लॉट असेल तर त्याची किंमत कमी असते, पण त्याच्यामध्ये कायदेशीर परवानग्या नसतात. त्यामुळे भविष्यात ती गुंतवणूक धोकादायक आणि किचकट होऊ शकते. तसेच एनए जमिनीवर तुम्ही घर बांधू शकतात, परंतु शेत जमिनीवर तुम्ही घर बांधू शकत नाही, आणि जरी बांधले तरी कायदेशीर अडचणी तेथे असतात. त्यामुळे प्लॉट घेण्यापूर्वी याचा नक्की विचार करा आणि अधिक माहितीसाठी दिलेला व्हॉट्सअप नंबर टेक्स्ट करा.